आला असेल वक्रपणा कुठल्या कारणाने, पण तो सरळ तो होऊ शकतो. प्रत्येक माणसाला दाग लागलेले आहेत, परंतु तो स्वच्छ तो होऊ शकतो. हे सगळे अधिकार प्रत्येक माणसामध्ये आहेत. म्हणून माणसा तू अत्यंत श्रीमंत आहे. तुझ्यातला न्यूनगंड काढून टाक. तुझ्यामध्ये अहमगंड असेल तो गंडही काढून टाक. श्री चक्रधर स्वामींनी जो स्वीकार केलेला आहे तो माणसाचा स्वीकार केलेला आहे. म्हणून एक एक सूत्र अतिशय मोलाचं आणि महत्वाचं अशा प्रकारचं सूत्र आहे. फारच मोलाचं सूत्र आहे. हे सूत्र समजून घेणं महत्वाचं आहे. फारच समजून घेणं. माझं एक वाक्यास्थ ठरलेलं आहे. स्वामींचे सूत्र हे देवाचे मानस पुत्र आहेत आणि ते तुमचे मित्र आहेत. तुम्ही त्यांना सांभाळा, ते तुम्हाला सांभाळतील. ते सूत्र तुम्हाला सांभाळतील. ते सूत्र तर अमृताचे कुंभ आहे. श्री चक्रधर स्वामींचे सूत्र म्हणजे सब धर्माचे पहारेकरी आहेत. एक एक सूत्र रसा आणि मधा अशा प्रकारचं सूत्र आहे. एकच सूत्र तुमच्या घरामध्ये गेल्यानंतर एक महत्वाचा तुमच्यातला भाव निर्माण करण्याची ताकद त्या सूत्रामध्ये आहे. महत्वाचा भाव निर्माण करण्याची ताकद आहे त्या सूत्रामध्ये. स्वामींच्या पहिल्या सूत्रावर मी प्रवचन दिलेलं होतं आणि माझ्या पुस्तकामध्ये पहिलं सूत्र मी लिहिलं होतं. दूरदर्शनवर माझं कीर्तन झालं ते मी त्या सूत्रावर केलेलं होतं. स्नेहाचा ठाई उचित स्फुरी. हे सूत्र खूप लोकांना भावलं. किती छोटस सूत्र आहे. आपण जर प्रश्न केला परमेश्वराला की परमेश्वरा माणसं भांडतात का रे बाबा, वितंडवाद करतात का माणसं, घरामध्ये का भांडणं होतात, कटकटी का होतात, त्याचं उत्तर हे सूत्र देतं. स्नेहच नाही तर अनुचिताचं स्फुरण होतं. स्नेह असलं की अजिंठा वेरूळची लेणी निर्माण होईल आणि स्नेह संपलं की त्या लेणीला तोडणारी माणसं निर्माण होतील. घरामधलं स्नेह जर संपलं तर भांडण सुरू होतं. भांडे आपल्याला लागतात. माता भगिनी भांडे काही चांगले ठेवत नाही. ज्या घरामध्ये जास्त भांडे चिपलेले आहेत ना, तुम्ही लक्षात ठेवा की इथलं स्नेह कमी झालेलं आहे. भांड्याची आदळआपट होते. माणसं एकमेकाशी चांगलं बोलत नाही. स्नेह संपले. स्वामींनी माणसाच्या हृदयामध्ये असलेला स्नेहाचा जो झरा आहे ना, तो स्वामींनी तो झरा खुला केलेला आहे. अत्यंत कठोर असलेल्या माणसाला स्वामींनी मृदू बनवलेला आहे. नागदेवाच्या सारखा माणूस ज्याच्या हातातली तलवार आणि चपला फेकलेल्या बघितल्यानंतर त्याचे पूर्वाश्रमीचे गुरु दादोस हे सुद्धा घाबरले आणि पळून गेले. ते नदीमध्ये पळून गेले. तोच किती कोमल झाला, किती नाजूक बनला तो. हा नाजूकपणाचा भाव स्वामी श्री चक्रधरांनी त्याच्यामध्ये निर्माण केलेला आहे म्हणून निर्माण केला. कधी प्रत्येक माणसात तो आहे. प्रत्येक माणसामध्ये तो भाव आहे. तुमचा एखादा मित्र तुमच्या घरी येतो त्यावेळेस तुम्हाला किती आनंद होतो. दरवाज्यात बसलेले असतात. अरे ये किती दिवसानंतर आला असेल, सोन्याचं पान उडत आलं, हे माझ्या मित्रा. पटकन भिकारी येतो. हो दादा द्या, हो 10-5 पैसे. हे पुढचं घर बघ. लगेच बदलले ना तुम्ही. हाही भाव तुमच्यामध्ये आहे, तोही भाव तुमच्यामध्ये आहे. बदलतो की माणूस, हा सारखा बदल होत राहतो कोणी आपल्याला. त्यावेळेस सांगितली होती गोष्ट मी. कीर्तनासाठी एका गावाला गेलो. रात्रीच्या वेळेला सकाळी बसलो ओट्यावर, मंजन करत होतो. ज्याच्या घरी मुक्कामी होतो ते शेतकरी दादा त्यांनी म्हशीचं दूध काढायला लागले. म्हशीचं दूध काढत असताना त्यांनी काहीतरी एक वस्तू म्हशीच्या समोर ठेवली. मी ती बघितली. दूध काढल्यानंतर विचारलं, म्हणलं दादा तुम्ही त्या म्हशीच्या समोर काय ठेवलं दूध काढत असताना? ते म्हणजे भूत ठेवलं होतं. भूत. म्हणलं भूत म्हणजे? ते म्हणजे भूत म्हणजे असं की म्हशीचं वगारून मेल्यानंतर त्याच्या कातड्यामध्ये आम्ही भूस भरत असतो आणि ते समोर ठेवत असतो. म्हटलं तुम्ही असं का करता? ते म्हणजे म्हैस हा बिंडोक प्राणी आहे, त्याला काही कळत नाही. म्हणलं बिंडोक असला मग तुम्ही असं काय केलं तुम्ही? म्हणजे म्हैस सर्कस मध्ये नसते, सगळे जनावर असतात, म्हैस नसते. म्हैसाला शिकू शकत नाही. सगळे जनावर गाडीचा हॉर्न वाजले की बाजूला होतात, पण परिवहन मंत्र्याची गाडी आली तरी म्हैस रोड सोडत नाही. मला जाऊ दे ना, तिला काही कळत नाही. त्याचे काय समज, तू ते तिच्या लेकरामध्ये भूस भरून समोर का ठेवलं? तो म्हटलं तिचा असा गैरसमज झालेला असतो की आपलं बाळ जिवंत आहे आणि मग बाळासाठी तिला पाना फुटतो आणि मग आम्ही दूध काढतो. वेडे आहे म्हणजे ती म्हैस, तिला काही कळत नाही. बाळ जिवंत आहे असं तिला वाटतं, तिला पाना फुटतो आम्ही दूध काढत असतो. म्हटलं किती लबाड आहे माणसा, किती लबाड आहे. किती लोकांना फसवणार. म्हशीलाही सोडलं नसतो, म्हशीला फसवलं.
तिचं दूध काढलं, माझ्या देखत त्या कॅन मध्ये हापशीचं पाणी मिसळलं दुधामध्ये, दूध घेणाऱ्याला फसवलं. ज्या मोटरसायकलवर दूध घेऊन चालला ती गाडी पेट्रोलची, तिच्यामध्ये रॉकेल टाकलं, तिलाही फसवलं. मला वाईटच वाटलं, माणूस असा का बरं काही कळत नाही. केवढा मोठा माणूस हा किती छोटा का बनला. जगाला अभय देणार स्वामींनी सांगितलं, अभयाची ताकद या माणसामध्ये असं का बनला. रात्री झोपलो, झोपेमध्ये ती स्वप्नामध्ये म्हैस आली माझ्या. मी का चिडलो होतो, म्हटलं का रे तुला काही अक्कल आहे की नाही, काही कळतंय की नाही तुला, तू शेतकरी तुला फसवतो तू कुशाला फसते. ते म्हटलं तो काय फसवलं मला सगळं ठाऊक आहे, सगळं कळतं म्हणे. मला म्हणजे सगळं कळतं, तुला माहिती आहे तुझं लेकरू, हो माझं लेकरू मेलं हे पहिल्यांदा मला कळलं, आईला पहिल्यांदा कळलं, त्याला काय कळलं, मला पहिल्यांदा कळलं माझं लेकरू आहे ना ते मला कळलं. बरं ते मेलं त्याच्यात भूज भरलं, हो तेही समजलं, भूज भरले त्याच्यात आणि समोर ठेवलंय माझ्या. पागल कुठले तरी दूध देतेस तुला पानात, ती म्हटली त्यामुळे नाही पानात होत. आणि फोटो देत लोटू ते काय फरक पडतो. मी वेडी नाही. ती म्हणाली माणसाला समजून सांगा तू वेडा आहेस. अरे माझ्या बाळाचं कातडं बघितलं ना, कातडं बघितल्याबरोबर खरं तर मला पानात उडतो. इतकं माझं वात्सल्य जिवंत आहे. त्या माणसाला विचारा तुझं बाळ ब्राऊन शुगर घेऊन दारू पण गटारात पडले, कुठे गेलं तुझं कातडं. तुला संवेदना आहेत की नाही, किती बधीर पडलेले, तू कोण आहेस तू. तुझ्या बाळाला तू करू शकत नाही, तुझा पाना आटला का, काय झालं तुला. विचित्र माणसा तुझा स्पर्श झाला आणि माझं बाळ गत प्राण झालेलं आहे. अरे असा एक स्पर्श झाला होता माझ्या बाळाला, त्याच्या पाठीवर हात ठेवल्याबरोबर ते वेद बोलू लागले. ती पाल अग्निमिळे पुरोहितम, वेदाच्या मंत्राचा उच्चार करायचा. असा चक्रधर स्वामींचा स्पर्श माझ्या बाळाला झाला. दोन रेडे बांधत होते, स्वामींचा स्पर्श झाल्याबरोबर ते शांत बसले. असा तो अलौकिक स्पर्श, तो अलौकिक स्पर्श आहे माणसामध्ये, प्रत्येकामध्ये आहे. तो जाग करायचं काम आहे, प्रत्येकात तो स्पर्श आहे. प्रत्येक माणसामध्ये संवेदना आहे. एकही माणूस भिकार नाही, कुणीच भिकारी नाही, कुणीही भिकारी नाही. जगातला एकही माणूस भिकारी नाही. म्हणून माणसा इतका श्रीमंत कुणी नाही. आणि ही ओळख श्री चक्रधर स्वामींनी करून दिलेली आहे. महत्वाची ओळख माणसाला करून दिलेली आहे, अतिशय महत्वाची ओळख आहे. अत्यंत गर्भ श्रीमंत असलेला माणूस, याच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे की मोक्ष विकत घेऊ शकतो. विकत नाही, त्याच्या ताब्यात तो येऊ शकतो. एवढी मोठी ऊर्जा याच्यामध्ये की याला देवाच्या मागे जावं लागत नाही. तो याच्यासाठी वाढवाडी फिरतो, त्याला फिरावं लागतं याच्यासाठी. अरे औषधीची केवढी ताकद, ती रुसून जाते, रुसून गेल्यानंतर स्वामी तिच्या मागे जातात. एवढी प्रचंड ताकद. श्री चक्रधर स्वामीने जिच्या मागे जावं, ज्यांनी भीक मागावी माणसाला, किशोर सांगतात मज सोचा ते केले दाता, आपण पे झालाशी मागता, जन्म द्या मनसी अनंता परी देची ना. हे प्रभू कसा आहेस रे तू, मला दाता केलंस तू भिकारी झालास. खरंच मी दाता आहे का, माझं स्वच्छ ते केले दाता, आपण पे झालाशी मागता. किती मोठं केलंस प्रभू तुम्हाला. अनंत ब्रह्मांड नायक मला मागतोय, जन्म मला दे, भिकारी होऊन मागतोय. पण मी किती कृपण आहे, परी मी द्यायची ना, मी तुला जन्म देत नाही. माणसामध्ये अवतार्य नाही, काय लपलेला आहे. वेळ प्रसंगी तो जीव देऊ शकतो, त्यावेळेस कुठून येतं त्याच्याकडे, कुठून येत. तो लढाई करतो, समर्पण करतो, त्यावेळेस कुठून येतं त्याच्यामध्ये. लांबपणी तर त्याच्यामध्ये नसतं नाही, तो तर भीतर असतो की नाही. एक एक भाव त्याच्यामध्ये निर्माण होत जातो की नाही. असा एक भाव जगाला सोडण्याची ताकद त्याच्यामध्ये, जगाचं वैभव सोडण्याची ताकद त्याच्यामध्ये, परमेश्वर मिळवण्याची ताकद त्याच्यामध्ये. असा श्रीमंत हृदयाचा माणूस आहे. माणसाचे कौतुक कोणीच केलं म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे. माणसाने ओळखलं नाही स्वतःला, नाही ओळखलं स्वतःला. वेगवेगळ्या विकाराच्या आधीन जाऊन माणूस स्वतःला फसवत गेला, सारखा फसवत गेला.
कधी अहंकाराचा परिपोष करत गेला, कधी मत्सराला साथ देत गेला, कधी विषाला साथ देत गेला. काही कळलं नाही माणसाला. परमेश्वराची समर्थता नाही कळली, स्वतःमधला दुबळेपणा नाही कळला. या दोन्ही अज्ञानामुळे माणसाने प्रचंड नुकसान करून घेतली स्वतःची. स्वामींचं तत्वांना लक्षात ठेवा, दोन गोष्टीसाठी आहे. तुम्ही जे दुःख भोगताय ना जीवनामध्ये, याला कारण दोनच आहेत फक्त. एक तुमच्यातलं अज्ञान, दुसरं तुमच्यातलं अज्ञानता ज्ञान. अन्यथा ज्ञान हा एक पारिभाषिक शब्द आहे, अतिशय गोड शब्द आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आतापर्यंत फसत गेले कशामुळे? तुमच्या अज्ञानामुळे. तुम्हाला लोकांनी धोका दिला तुमच्या अज्ञानामुळे. तुम्ही आहार चुकीचा घेतला तुमच्या अज्ञानामुळे. तुम्हाला बिमारी झाली तुमच्या अज्ञानामुळे. डॉक्टर बाबासाहेब त्यामुळेच म्हणाले, शिका अज्ञान घालवा. स्वामींनी हा महामंत्र दिला. दोन गोष्टी बस जगामध्ये तुम्हाला त्रास देणाऱ्या, त्या दोन बाजूला केल्या की ज्ञानाचा उदय आहे आणि नंतर मोक्षाचा आहे. दोन गोष्टी आहेत. अज्ञानामुळे पिढ्यानपिढ्या खपल्या केली. कोण कारण आहे याला? शत्रू कोण आहे? तुम्ही, तुमचे. कुठून आला? तुमच्यामध्येच लपलेला आहे, त्याला तुम्ही दूर नाही केलं. पाहता पाहता गाडी निघून गेली. अरे अमुक गावाला मला जायचं, तुमच्या लेखक गाडी गेली तर तुम्ही वाचलं नाही, बोललं मला कुठे वाचता येतं. शत्रू कोण आहे? तुमच्यातलाच अज्ञान तुमचं शत्रू आहे. पिढ्या खपल्याचे वेदान सुते ज्ञान, किती अंधश्रद्धा जोपासल्या, किती अंधश्रद्धा. उकरड्यामध्ये माणूस जन्माला येतो, गावचे गाव मानतं. स्वामींनी बघितलं, गावची गाव मानतं. उकरड्यात जन्माला आला, 26-27 वर्षाचा, गाडी मिशी सकत. अरे नवसा करून मुलं होत नाही, दवाखान्यातून मुलं होत नाही, उकरड्यामध्ये जन्माला आला. ब्राह्मणे त्याला साथ देतो, म्हणतो हो मला वाटलंच होतं, मागं थोडा फुगल्यासारखा दिसत होता आणि कल्ल्यासारखाही आवाज येत होता. पंगत त्या निमित्तानं अरिष्ट आला म्हणून ब्राह्मण सांगतो, गावचे गाव पंगत करतं. स्वामी त्या पंक्तीमध्ये जेवतात. किती लोक बघितलं स्वामींनी अज्ञान, किती लोक फसत गेले. कोणी फसवलं? तुम्हीच फसवलं. कुणाला फसवलं? तुम्हालाच फसवलं. दुसरी गोष्ट आहे अन्यथा ज्ञान. अन्यथा ज्ञान म्हणजे चुकीची माहिती. ही तर जास्त खतरनाक आहे. अज्ञान बरं आहे, चुकीची माहिती जास्त खतरनाक आहे. मी एक जिवंत दृष्टांत सांगत असतो, मी अनुभवलेला. एका शहरामध्ये कार्यक्रम होता चिंतनीचा. 5-7 हजार लोक होते. मंगल कार्यालय होतं, 4 संडास होते. पंक्ती दाबून होत्या. तुम्ही खूप गाव घालता, आम्हाला खूप चांगली माणसं आहात तुम्ही. आणि जेवण जास्त झाले की थोडस मग सकाळी त्रास होतो. सकाळी सगळे उठले आणि 4 संडासच्या समोर रांगा लागल्या, 4 रांगा लागल्या. एका रांगेमध्ये मी सुद्धा होतो. जगामध्ये इतकी चांगली रांग पहिल्यांदाच मी बघितली. सगळ्या रांगा बघितल्या, रॉकेटच्या बघितल्या, सगळ्या बघितल्या, सिनेमाच्या तिकिटाच्या सगळ्या, पण एवढी चांगली कुठंच नाही दिसली. खूप सज्जन माणसं असतात त्या रांगेमध्ये. जात विसरलेले असतात, पंथ धर्म सगळं विसरलेले असतात. कुणाला कुणाबद्दल असूया नसते, राग नसतो, द्वेष नसतो, काही नाही. आपल्या समोरच्या माणसाचं भलं व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते, लवकर भलं व्हावं. आपल्या समोरचा माणूस आहे ना, असं आहे का जगात कुठली दुसरी राग? आपल्या पुढे त्याचं लवकर चांगलं झालं पाहिजे, कुठलं दुसऱ्याचं भलं होऊ नये म्हणून आपण त्याचं वैरमत करतो, त्याला त्रास देतो. पण इथं कसं नाही, लवकर बरं झालं. 3 रांगा सरकत होते, आमची रांगाच हलत नव्हती. काय होतं कोणाला? सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे होतं. आम्ही वेगळ्या प्रांतातले, वेगळ्या वेशाचे, वेगळ्या वयाचे, वेगळ्या शैक्षणिक पात्रतेचे, पण एक झालो होतो. असंतुष्ट होतो ना आम्ही, असंतुष्ट लोकांची संघटना लवकर आम्ही एक झालो होतो. सगळ्यांना पोट होते, पोटाची समस्या सारखी होती. पदार्थ रात्री खाल्लेला एकच होता. वयाच्या हिशोबाला कमी अधिक त्रास होता. कोणी असं पीळ देत होता, कोणी काही करत होता. पण लक्ष सगळ्यांचं दरवाजाकडे होतं. डोळे किती होते, पण सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे. दरवाजा कधी उघडतो? उघडलाच टाइम दरवाजा. काय झालं प्रश्न? माझ्या शेजारच्या रांगेतला एक माझा मित्र गेला आणि जाऊन वापस बी आला. मला म्हणतो, बरं चाललंय का शास्त्री बा? म्हटलं जा ना, कोण शहापणा करतो. मला खिजवलं त्यांनी, निघून गेलो. आमची सगळी रांग संघटित झाली. झाले काय? दरवाजा का उघडत नाही?